गाईस, स्वागत आहे तुमचं सानियाज किचनमध्ये. हे बघा, आज आपण बनवले मेथीचे लाडू. सगळ्यात आधी हे मेथी अशी भाजायचे. 50 ग्राम मेथी घ्यायची आणि चांगलं असं भाजायचं. त्याला जास्त भाजू नका, नाही तर कडू होतील आणि कडू झाले तर लहान मुलं वगैरे खाणार नाही. आणि हेल्दी पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी सगळे खाऊ शकतात, म्हातारे सगळे. बघा, भाजलेली जी मेथी होती ना ती सारी थंडी व्हायला पाहिजे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. बारीक नाही झाली, बारीक होऊ दे. हे बघा कशी बारीक झाली, अशी बारीक करायची, अशी पेस्ट करायची एकदम बारीक. मध्ये घालून ठेवायची, तुपामध्ये भिजत घालून ठेवायची ही मेथीची पावडर. असं मिक्स करायचं. थोडी अशी भिजत ठेवली पाहिजे गाईस. हे बघा, असं असं करायचंय, अशी व्हायला पाहिजे. मी तूप घालून हे केलंय ना, हे 1 दिवस ठेवायचंय, मग त्याच्यात मेथी जास्त कडू नाही लागणार म्हणून. साहित्य बघा काय काय लागणार. त्यासाठी लागणार 1/2 किलो खारीक पावडर, अर्धा किलो गूळ, हे आहे 50 ग्राम सनफ्लावर सीड्स, हे आहे 50 ग्राम मस्कमेलन सीड्स आणि हे आहे 50 ग्राम पंपकिन सीड्स. हे 100 ग्राम डिंक हे 100 ग्राम डिंक आहे. हे आहे अलसी आहे 50 ग्राम, 50 ग्राम हलीम, 50 ग्राम काजू, 50 ग्राम बदाम, 50 ग्राम गोडंबी, हे आहे 50 ग्राम चाळू, हे 50 ग्राम अक्रोड, हे आहे तूप आहे. जेवढं तुम्ही डिंकाला भाजण्यासाठी आणि ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी थोडंसं घेतलं आहे. आणि हे आहे 100 ग्राम सुकं खोबरं. चला आता आपण करायला घेऊया. कढई ठेवली, ते अलसी घाला, हे करायचं, परतायचं. गॅस लोच ठेवायचा. हा, गॅस फास्ट नाही करायचा, नाही तर करपेल. काढून ठेवायची. हे बघा, अशी अलसी काढून ठेवायची. हे घालायचं हलीम, बारीक गॅसवरती भाजायचं. सगळं जे काय आपण भाजू बारीक गॅसवर असे भाजले पाहिजे. हे पण काढून ठेवायचं, आवाज आला पाहिजे, मग समजायचं झालं भाजून. हे घातले गोडंबी, त्याने 1 चमचा तूप घालायचा. घातल्याने चांगली चव येईल, लाडू पण चांगले मऊ आणि लुसलुशीत आणि चवीला चांगले होणार. हे बघा, भाजले गोडंबी, आता काढून ठेवायचं. घालायचे बदाम आणि घालायचे काजू, आणि त्यावरनं तूप घालायचं, आणि त्यात घालायचं अक्रोड. थोडं तूप घालायचं वरून, 1 चमचा तूप. चांगलं ठेवायचं. अजून झाले ड्रायफ्रूट्स, झालेत भाजून ड्रायफ्रूट्स, आता बाहेर काढायचे. आता घालायचं पंपकिन सीड्स, सूर्यफूलचे हे घाला. मग हे मस्कमेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स, तिन्ही सीड्स घाला. आणि मग त्यानंतर वरून तूप घाला 1 चमचा, आणि चांगलं त्याला ढवळा, परता. अशा प्रकारे झालंय. मग हे आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया. हे बघा, आता घालायचं हे तांदूळ आणि 1 चमचा तूप. आता तांदूळ एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं, ह्याला सेपरेट ठेवा. आता थोडं तूप घाला, आधी खायला पाहिजे. आणि डिंक भाजायला घ्यायचं, थोडे करून डिंक घाला, असं काढायचं. डिंक घातले मी. हे बघा, डिंक भाजून आपले असे तयार आहेत. आता हे बघा, आता मी ह्या कढईमध्ये बारीक गॅसमध्ये घातले सुकं खोबरं आणि तूप घातले. चमचा तूप घातलंय, आणि आता खारीक पावडर घालणार. जास्त भाजायचं नाही हे पावडर, खारीक पावडर थोडीशीच भाजायची आहे. अलसी आणि हलीम आता मिक्सरमध्ये ग्राइंड करायचंय, मिक्स करायचं चांगलं. ते सगळं आता मिक्सरमध्ये जे आपण भाजले होते ना, ते सगळे आता ग्राइंड करायचंय. हे बघ, असं बारीक करायचं. असं बारीक झालं ड्रायफ्रुट्स ग्राइंड करून. आता डिंक घालायचं, मिक्सरमध्ये ग्राइंड करून करायचं. हे पण ह्यात घालायचं, जे आपण ग्राइंड करू मिक्सरमध्ये सगळे ह्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं खारीक पावडरमध्ये. सुकं खोबरं, ही मेथी घालायची जी मी बोलली होती ती घालायची यात. हे असे लाडू वळायचे. तर हे बघा, अशा प्रकारे आपले मेथीचे लाडू तयार झाले आहेत. मेथी हे खाल्ल्याने हे खूप पौष्टिक आहे. हे खाल्ल्याने तुमची कंबरदुखी बंद होईल
आणि हे रोज एक एक तुम्ही खाऊ शकतात. म्हातारे लहान मुलं सगळे खाऊ शकतात. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनाही हे व्हिडिओ माझी रेसिपी शेअर करत राहा. बाय.